कसे ते तुम्ही आम्ही काय आम्ही ब्लॉग बनवलाय. आम्ही बॉक्स बनवूया तो बघा बघा तुम्ही. आता काय काय बनवत घेतले कोमलने तुम्हाला सांगेल. मटर पनीर. ह्याच्यामध्ये काय टाकले आता? हे ग्रेव्हीसाठी ना? हे ग्रेव्हीसाठी कांदा, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो, काजू काजू आणि काय खडे मसाले. आणि हे आता ग्रेव्हीसाठी. आणि ह्याच्यामध्ये आता टाकून ग्राइंड करायचं. आणि हे मशरूम पण टाकणार आहे थोडासा. आणि मी बनवणार आहे मशरूमची ग्रेव्ही आणि पनीर चिलीची ड्राय चिली. आणि खीर पण बनवायची बघूया. आणि आज काय आहे सांग, कशासाठी आपण एवढं जेवण बनवत होते? आज आमचा उपवास आहे एकादशीचा. एकादशीचा उपवास आहे आणि भरपूर बनवायचं आहे. अजून चिली आहे, अजून मशरूमची भाजी आहे, अजून मटारची आहे. आणि आता हे 4 वाजल्यापासून तिने घेतले बनवायला. 4:30 वाजता. कारण खूप भाज्या. आता एक मशरूमची भाजी, ही भाजी, भाजी, पनीर चिल्ली, वरण भात आणि चपात्या नाही भाकरी बनवणार होते. म्हणून पटापट घेतले. आणि मी झोपली होती, सो मी उठली आता. तर मी पटकन बरं थांब दाखवते. तर हे मी तुम्हाला दाखवून घेतले. आणि हा वाटण पण मम्मीने करून ठेवले. मम्मीचा वाटण स्पेशल असतो. याच्यामध्ये काय स्पेशल आहे सांगू का? की जिरा, तीळ, धनिया वगैरे असं भाजून घेते सगळं. ते मस्त लागते ना. आणि चला आता हे बघा, आम्ही ना दुपारी बनवला होता साबुदाण्याचे वडे. जे मी दाखवलं नाही ते आम्ही दुपारी साबुदाण्याचे वडे खाल्ले होते. चल आता तू घे बनवा. पनीर दाखव पनीर. कुठला घ्यायचं? भाऊनी आणलेला की त्या भाऊनी आणलेली? या भाऊनी आणलेली. भाऊनी पण आणला, धनेशनी पण आणला, असं झालंय. म्हणून आता चिल्ली पण बनवायला लावले. हो, याच बनव चिल्ली. कारण शेप मध्ये तुला कापता येईल. हा जरा ट्रायंगल शेप मध्ये आहे पनीर. गाईज प्लॅन चेंज झालेले आहेत. सांग प्लॅन सांग आता. थांब मम्मी. आता आम्ही पुलाव राईस बनवतो. प्लॅन चेंज झाला. मटार टाकून पुलाव राईस आणि मशरूमची ग्रेव्ही, मशरूम आणि पनीरची ग्रेव्ही. आणि पनीर चिल्ली. मटार डिलीट केले. पनीर चिल्ली पण आहे. सगळा अर्धा असा प्लॅन कालपासून जो बनला होता तो आता ऐन टाइमवर कॅन्सल करून वेगळाच बनवायला लावला. खायचा मम्मीच्या हातचा पुलाव राईस. ठीक आहे, असं आपण खात नाही ना. आपण नॉनव्हेजचा वार घेऊन येतो. कॉम्बिनेशन पण चांगला. म्हणजे कसा काय सांगते, मटनच्या ग्रेव्ही सोबत आपण तो भात खाऊ. हा मग बरोबर ना मम्मी. असा बघ, तुम्ही व्हिडिओ दाखवता मग मला जाम किती दिवस खावायची इच्छा होतो भात व्हिडिओ कॉलवर. ना मग असं आपण नॉनव्हेजचा वार घेऊन येतो. बरोबर व्हिडिओ मध्ये एकदा मम्मी मी एकदा अशी चाललेलं संध्याकाळी तेव्हा खालता ना, थोडासा राहिलेला दुपारचा ना तो खाल्लेला. असं सोलायला लागते. मम्मी पण शिकायला लागली युट्यूब बघून. नाही कोमल डायरेक्ट पण कट कर. नाही बाबा, मी सोलता, मी नाही कट करी डायरेक्ट. हा कार तो शिमला मिमला सगळा बाहेर. मला मोठं खायचं खातील ते तलून पण घेतात. पनीर आवडत. हे जे तुमच्या लागली मी बोंगिरी झाली. हा इथे पॅकिंग वाला असं आपण त्याला फोडून सील पॅक आहे. करू शकतो. पण मम्मीने आता जे चांगला गो वाटूला बघायचं काही मिनी बॅगला बरं हिला माहित असेल ना, हिने खूप माहित असेल. कोण मी के आपण आयसीवाला घेतच नाही. त्यांना चांगला बसून ग शायनिंग मिळते. मोस्का खावाचा मी चांगला खावाचा. गाई जरा वासमती पॅक कसं करशील? शायनिंग अशी आहे ना. माप कर डोकरी चाला मम्मी बरोबर. हे सगळ्या भाजी बाहेर काढल्यात. आता मी कटिंग करून घेते इथे बसल्या. म्हणजे दरवर्षी असतं, मागच्या वर्षी पण होते. नाही तीच दोघं होती मागच्या वर्षी पण.
चला आता करून घेतो. आता इथे मशरूम फ्राय करायला घेतले आणि त्याला पाणी सुटले. पाणी सुटेपर्यंत फ्राय करायचे आणि इकडे चहा ठेवलं. काय सुकल तर फास्ट नाही बघू म्हणजे तुझ्या पाण्यालाच कसं नाही सगळं सुकल ना पाणी द्या बाहेर. सुकल पाणी सुकते ड्राय होतील ना फास्ट ठेव गॅस. आणि बाहेरचा पाऊस दाखवते मी तुम्हाला किती पाऊस आलाय. होमवर्क पाऊस बघा. आता ही जी मटर पनीरला ग्रेव्ही केली होती ना ही सेम त्याच्यामध्ये टाकायची तेलामध्ये. तुला खोजे बघ मी ग्रेव्ही करायला आणि मी ते कट करून घेतले ते चार्ज घेतले. पाणी टाकतं थोडं भिजून घेत ना बाकी. आता हे तेल सुटेपर्यंत एकदम शिजवून घ्यायचे. हळद मला नको आता थोडंसं ह्याच्यामध्ये घी घालते. तूप पावसात याच्यात तुम्हाला आवाज येते का नाही काही समजत नाही पण बाजूला पत्र आहे ना त्याचा जाम आवाज येतो. तेल सुटेपर्यंत इथे मी पनीर चिलीचे सर्व कट करून ठेवले. स्प्रिंग ऑनियन आहे ते पण कट करायचे. आणि तर मम्मी आता खीर पण बनवते इकडं. काढायला लागेल हे काय ते मसाले सगळं मिक्स केले एवढा आणि सगळा मसाला मिक्स करून ठेवले. आणि हा साय आहे दुधाची साय आहे. ॲक्च्युली फ्रेश क्रीम टाकतात कारण का फ्रेश क्रीम अवेलेबल नाही सो साय पण आपली जमते. साय पण टाकू शकतो. घे मला ते थोडं तिच्याकडे चढून गुलाचा करते ती साखर नाही तिची जाऊन. गाईज आमच्या घरात तुम्हाला साखर नाही भेटणार सगळ्याकडे गुलच भेटणार. चहा पण गुलाचंच. आता खीर पण वाटतं बघ मी गुलाचीच करीन. आणि मला लागते गोड गोड खायला यांना गोड नाही जमत. तुम्हाला कोणा नाही थोडीशी दही टाकते ग्रेव्हीमध्ये जास्त नाही थोडीशी टाकायची. मीठ वगैरे टाकले गुलाचीच खीर कर. हा गुलाचीच खीर. मम्मीचा गुलाचा डब्बा तुम्हाला दाखवते. गुलाचा असा क्रश करूनच ठेवते ती. चहामध्ये कशामध्ये पण सगळ्यामध्ये गुलच टाकते. आणि भेटतं ना आंबे थोडासा वास येते साखर. दहीचा वास गेला पाहिजे ना जरा. नाही वास येतो दहीचा मग. नाही शिजव अजून तेल नाही सुटला. मी आता
खीराचा. आता इथे मम्मीने खीर करायला घेतलंय. म्हणजे यो बाकी असं काहीतरी वेगळं असेल त्याच्यात. एक ब्लू आता मसाला जो मिक्स केला ना पाण्यामध्ये तो टाकते. तुम्ही आपले बेसिक मसाले पण टाकू शकता, पण हा मसाला टाकला अजून छान लागतो. अजून परताचं तू परतून घे तो, कारण मी चहा पिऊन येते. गाईस चहा खीर गाईस आमची इथे सगळ्यात थोडं थोडं क्वांटिटीमध्ये बनते गोड, कारण की यावी गोड खात नाही धनेश आणि मम्मी. डायबिटीज पेशंट टोपा टोपा बनतात. आम्ही खाता खाते बी. अरे मी तर ते गिफ्टचे आणले ना, तुम्ही ट्राय बरं इथं आणि करायला विसरलो नाही. गिफ्टची चांगली काय ना सांग. 65 रुपयाला गरम झाला ना, काय करायचा तुला माहित नाही. रेसिपी दाखवतात हे असा करायचा लगेच. तूप टाकायचं. खीर याच्यानं करते. ओके एकदम काजू भाजतात का मग काजू दे. या पण करायची चारूला मनुका टाकायचे कमी कर. चालू करते घे. गॅस बंद केली ना. मला अशी खीर याची जाम पडते. तरी रॅशनचे तांदळांची जाम भारी होते. क्वांटिटी खूप कमी होईल. काय मग टाक तू नंतर टाकतो. राईस वाले तूप लागेल अजून. नंतर वैष्णवी सारखी देऊ का एलची सोला तुला. दे सगळी सोलतो. काजू आणि चारोला हे मनुक नको टाकू ना. मनुका दाटा खाली मनुका आजी मग गाठेल ते गाठेल चमच्याचे ना घरात ना हवा करा घरात. सकाळी मला खायचं गुलाचा. ओके जे तुझ्या माझ्या मनाकडून दे. हे बघ सारखं तुमचा सारखं आता एक या या करायला सुनबाईची सोय करून ठेवले बाई. समजला त्या लागल त्या लागल मग सगळं आणून ठेवले गाईस. काय नाही इकली पण रेसिपी बस हे तुपाल का आमच्या रेसिपी शूट होते गाईस. आता इथे पनीर नाही मशरूम बटर पनीर रेडी झालेलं आहे. आणि इथे मम्मीचा पण एकीकडे रेडी होते सगळा. आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. मम्मीच्या हातावरच फोकस होते. किचन बारीक पडते. सुनच झाल्यावर कशी पुरशी नवीन बनवू विशू विशू व्हॉट मम्मी विशू नाही विशू राहू दे. नाही कटपीट नाही होत माझ्या याच्यात. मारीन बिरीन नाही. हो मोबाईल फेकीन डायरेक्ट. बोल. हे आहे आमचा पनीर मसाला, पनीर मशरूम मसाला विथ बटर. सगळा रेडी झालेला आहे. आणि इकडे मम्मीचा पण आता खीर होते बघा, गुलाची खीर. या गुलाची खीर तो गुल यो गुल ऍक्च्युली मम्मीला बोलत होतं इशू, पण मम्मी विशू बोलली. ते जरा तोंडातून निघाला विशू. कच्चा लिंबू विशू झाला घरचे घराचा मध्ये पसार भरल्या. धन्य तुम्हालाच खावाचं या बनवा त्या बनवा. आम्ही असं खात नाही. तुम्ही उलस करता धन्य. एक विशू झाले. इशू नाही झाला. एक बनाला बोलायचं काही नाही. तू बोललीच. आता खोबरा टाकले त्याला सगळा मग तो आमचीच बाजू आहे तुझी. चाकून बघ हे उकाले दूध होते मला
सगळी शेती गावं अर्धा किलो तूप आमचा गायब केला कालपासून इल्यांचे. मग पुरणपोळ्या तुला कोणी बनवायला सांगलेल्या? म्हणजे माझी पोरीला बनवून देतात डबल कवा येतील कवा नाही. क्रीम टाकलं क्रीम साई हा ते क्रीम आहे ना. चावलाची खावायची होती मनाची इच्छा होती. बघला आता लाईव्ह प्रूफ मलाच इच्छा झाली. नाव आमचं सांगते या खपते त्या. आता याच्यामध्ये मम्मीने परत तूप टाकला. आपला घास होती टेस्ट करायला येते सगळा. ती पण तशीच गँग आली आमची गँग आली. अरे काय झालं काय झालं? हे माझं पनीर चिल्लीचं पनीर फ्राय करून ठेवलं. आता मम्मीने घेतले तुपावरती पुलाव बनवा. इकडे माझे मशरूम पण फ्राय होते. खराब आता याच्यामध्ये फ्लावर गाजर आणि मटर असं सगळं फास्ट ठेव माझं अजून कडक नाही. तू फक्त चावून टाकलं का? चावल भाज्या थोडा मसाला हळद मसाला कुकर मध्ये अजून होते मस्त. जरा जास्त ना कुकर आपला मोठा करायला जाईल. माझे हे म्हणून मग सावकाश पाणीवर टाकून घातले. मग मी कशाला ठेवते आता कंपन ते टेन्शन नको घेऊ. आणि इथे थोडा खीर पण दाखवते. तरी बघा खीर भाजी आणि इकडे मी पनीर चिली पण सगळं रेडी केलं आहे. लसूण आणि पनीर पण तळून घेऊ. आता गरम पाणी केलं तो टाकशील. हल्ली चालेल खार नको ना. त्याच्यात मीठ टाकलं. आता हे गरम पाणी याच्यात टाकलं. काय थांब जरा आई हे बनवते नाही बघ. भात बनवते आई. खाजा थांब थांब पडल सगळं. दीदीला वंदे. दीदी इकडं बघ. दीदी वंदे. पही पही पनीर पका लागते तिला. आता भात आता याच्यामध्ये सर्व मिक्स केलं. आता फक्त शिजवून द्यायचं. तोपर्यंत मी मस्त मी पनीर चिली लगेच नाही बनवणार. थोडं नंतर गरम गरम बनवायचे. भात दाखव गाईस. भात रेडी झाला. गरम गरम नंतर तुम्हाला सगळं दाखवेन. तर मम्मी इथं देवपूजा करते. गॅस जवळ पण देवपूजा करते ती रोज. आणि भाकरी पण बनवायला घेतल्या. मी इथेच बनवते आता गॅसवरच करते. चुलीजवळ नाही जात. आणि तुम्हाला यांचे पसारे दाखवतो ना मी. कुठं गेले हे बघा. यांचं खेळ बघा. एक
हा कया म्हणते मी दुधू काय बनवत घेतले का दुधू दुधू करणार दुधूशी आता इथं मम्मी भाकरी बनवून त्याने मी चिल्ली बनवून घेतली या ना मम्मी फास्ट गॅसवर टाका हा मग वास येते ना आता शिजून निघतं दादाची दीदीची आपली दीदी आता याच्यामध्ये मी टाकलं अद्रक लसूण आता इथे माझी चिल्ली बनवते मिरची दाखव मम्मीची मिरची आता सगळं जेवण रेडी झाले आता आम्ही थोड्या वेळात जेवायला बसू. असं काय बघ असं काय बघ हे बघ असं कर आता मी इथे घेतले खीर खायला आणि बघा पाय दाबाला सांगता दीदी बाय कर बाय बोल हा ब्लॉग इथे एंड करतो आम्ही बाय बोल हाय बाय येन करते बाय